हीच मायाची खरी जागा आहे. आपल्या घराने कायम मायाला आधार दिला, पण ती पावलोपावली सगळ्यांना मॅनिप्युलेट करत राहिली. ज्या अंबिकाने तिला सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम दिलं, त्याच अंबिकाला मायाने. हो, नका फार विचार करू. तिला तिच्या कर्माची फळं मिळाली आहेत. या घरावर, या घराच्या माणसांवर मी अशी परिस्थिती परत कधीच येऊ देणार नाही. मीरा, तू या घराला खूप मोठा घात होण्यापासून वाचवलंस. थँक्यू. अथर्व, जायचंय? नाही. नक्की? हो बाबा. सगळं ठीक आहे ना तुमचं? हो हो, येस. मीरा, झाली का पूजा? नाही आजोबा, खूप वेळ जाणार आहे आम्हाला. अरे ते होतच आली. हो आजी. देवीचा आशीर्वाद आहे असं समज. हा, बरं तुझा नवरा कुठे आहे? हो आहेत ना, ते इथेच आहेत. बोलव ना त्यांना, जरा बोलव. हो, वेदाचे बाबा इथे या ना. आजी विचारत होत्या. आजी मी इथेच आहे. असू दे असू दे. आज मार्गशीर्षातल्या गुरुवारची पूजा तुझ्या बायकोने संपन्न केली, पण जोड्याने माझ्या पाया कोण पडणार? हो आजी. सुखी राहा, औक्षवंत व्हा, सुखाचा संसार करा. हा, ही काय स्वतःला देवी वगैरे समजते का? हा, आली मोठी शहाणी. ऐकू, असं आजी पुढे पचकू नको सा. तिला दिसत नाहीये, ऐकून येते, लक्षात ठेव. हेल्प करू? नाही नको, थँक्यू. मित्र म्हणून नाही, नवरा म्हणून विचारता. हो, पण खरंच गरज नाहीये. मी करते माझं माझं. हे चांगलं आहे. साडीची पिन लावताना मदत लागते, काढताना लागत नाही. स्ट्रेंज. गप्प बसा तुम्ही. तुला हेल्प हवी नसेल, पण मला तुझी हेल्प हवी. काय झालं बोला ना, मी करते तुम्हाला. मग काय हवंय? मीरा, मला ना खूप असं अस्वस्थ वाटतं. काय झालं? हात दुखतोय का? नाही, मला असं काहीतरी हवं असं वाटतं. पोहे करू?
शिरा बनवते. नाही नाही नको, तुम्हाला उपमा आवडतो ना, तुम्हाला आवडतो तसा मी उपमा बनवून आणते. हा मीरा, उपमा पोहा शिरा नको आहे मला. मिठी मिळेल का? आणि अगदीच जमलं ना तर एक किस. काही कसं. मीरा, हे बघा, तुमची सगळी नाटकं माहिती आहेत, राहू द्या. नाटक करत नाही, खरंच दुखतोय हात. काही दुखत वगैरे नाही. तुम्ही काही केलं ना तरी मी जवळ येणार नाही. चेष्टा करत नाही मी, खरंच दुखतोय हात. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कशासाठी करताय ते. मीरा, तुझी शपथ, दुखतोय हात माझा, खरंच लागलाय मला. खरंच दुखतोय का हात? हो. सॉरी, मी इतक्या जोरात ढकलायला नको होतं. बघू काय झालं. इट्स ओके. दुखतोय हात, पण आता लागले तर ते दुखणारच. म्हणजे माझी खोटी शपथ घेतलीत ना तुम्ही?